30 मिनिटं झाली की पण काय. प्रकार 2 आपले झाले होते. प्रकार तिसरा घ्या. 5 जानेवारी 2008 5 जानेवारी 2008 सोमवार. तर 5 जानेवारी 2016 5 जानेवारी 2008 सोमवार. तर 5 जानेवारी 2016 वार कोणता? प्रश्न कसा लिहायचा शिकवलंय ना. हा, मग तसा लिहिता आला पाहिजे. पाच जानेवारी 2008 सोमवार. तर 5 जानेवारी 2016 वार कोणता? बघू आता किती लोकांचे उत्तर येत आहे. प्रकार तिसरा आपण स्टार्ट केलाय. गुरुवार मागे गुरुवार. चेक करू. टेक्निक काय होती? 16 मधून 8 गेले, 16तून 8 गेले म्हणजे आपल्याला 8 वर्षांचं कॅल्क्युलेशन पाहिजे. 8 वर्षामध्ये काही साधे असतील आणि काही लीप असतील. मग सगळ्यात पहिले आपण काय मोजतो? पहिलं लीप वर्ष 8, दुसरं येईल का? 2016 येणार, कारण 29 फेब्रुवारी क्रॉस झालेला नाही. मग ह्या 8 वर्षांमधून 2 लीप, तर उरलेले 6 साधे. साधं वर्ष 1 दिवस पुढे सरकतं, लीप वर्ष 2 दिवस पुढे सरकतं. 6 एक आणि बेदुनी टोटल 10 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. आणि 10 दिवस हे 7 दिवसांपेक्षा मोठे, म्हणून भागिले 7. 7 एक, बाकी किती उरली? म्हणून 3 दिवस पुढे. 3 दिवस पुढे मग सोमवार होता ना, मंगळवार, बुधवार आणि उत्तर असेल आपलं गुरुवार. उत्तर गुरुवार. नेक्स्ट. आता जे लोक प्रॅक्टिस करून आले ते माया कामाचे, जे नाही आले ते माया बी कामाचे नाही आणि त्यांच्या घरच्या बी कामाचे नाही. त्यामुळे मी त्यांच्यासाठी थांबणार नाही. प्रश्न क्रमांक 2. 1 जानेवारी 2004 गुरुवार. 1 जानेवारी 2004 गुरुवार. तर 1 जानेवारी 2020. तर 1 जानेवारी 2020 वार कोणता? प्रश्न आहे 1 जानेवारी 2004 गुरुवार. तर 1 जानेवारी 2020 वार कोणता? झालं? शाबास, व्हेरी गुड. हे झालेले टॉपिक आहे पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारामध्ये. फक्त आता लीप वर्ष आलं म्हणून प्रकार 3 केला आपण त्याला. शाबास. जे लोक प्रॅक्टिस करून येत आहे ते दिसत आहे. काय आलं उत्तर? गुरुवार आहे का उत्तर?
बुधवार आहे का? बरं, 1 जानेवारी 2004 ते 1 जानेवारी 2020, 2004 ते 2020, 20तून 4 गेले, 16 वर्ष आले का चेक करा. सगळ्यात अगोदर 16 वर्ष आले का चेक करा. मग या 16 वर्षांमध्ये काही साधे असतील आणि काही लीप असतील. मग सुरुवात कुठून आहे? 2004. चाल मोज. 2004, 2008, 2012, 2016. किती? 4 लीप वर्ष. लीप वर्ष किती? मग 16 मधून 4 गेले, उरले 12 साधे. साधं वर्ष 1 दिवस, लीप वर्ष 2 दिवस, 12 1 आणि 4 दुनी 12 आणि 8, 12 आणि 8. आता 20 दिवस पुढे सरकायचंय आपल्याला. 7 पेक्षा मोठे भाग गेले. 7 1 7, 7 दुनी 7 त्रिक 21 का? 7 दुनी बाकी किती उरली? 6 बाकी. जे बाकी उरील त्या बाकी एवढे दिवस पुढे सरकायचे. आपला वार कोणता होता? गुरुवार. 6 दिवस जाऊ. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. बुधवार उत्तर आलं पाहिजे. बुधवार. बुधवार वाले हातवरती करतील. व्हेरी गुड, शाबास. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला. 25 फेब्रुवारी 2005. 25 फेब्रुवारी 2005. 25 फेब्रुवारी 2005. 25 फेब्रुवारी 2005. वार रविवार. रविवार. तर 25 फेब्रुवारी 2025 वार कोणता? 25 फेब्रुवारी 2005 रविवार. तर 25 फेब्रुवारी 2025 वार कोणता? पुढे पुढे तूच. तू उठ तिथं बस. अमोल तू इकडे. झालं? मागे झालं? चेक करू. हा तर सांग भाऊ उत्तर. मंगळवार नाही. कोण सांगत? बुधवार. गुरुवार. चेक करू आपण. लक्ष द्या. मी कसं सोडवतोय आणि तुम्ही कसं सोडवताय. सगळ्यात पहिलं काम मी काय करतो? 2 संख्यांची वजाबाकी. 25 मधून 5 गेले. आलं का रे भाऊ? कोणाकोणाचे 20 आले होते? स्टार्टिंगला 20 आले का? पहिली स्टेप बरोबर आहे. सगळ्यांची पहिली स्टेप बरोबर आहे. दुसरी स्टेप लक्ष द्या. साधे किती आहे आणि लीप किती आहे? आता लक्ष द्या. दुसरी स्टेप चुकते तुमची. सुरुवात कुठून करायची? लीप वर्षापासून. सुरुवात कुठून करायची? लीप वर्ष. आपल्याला माहिती कितीच्या पाल्यात? 5 पासून सुरू झाली. 5 पासून जर लीप वर्ष सुरू करायचं म्हटलं तर केव्हा येईल? 2008 येईल का नाही? 4 दुनी 8. मग 2005 नंतर लीप वर्ष कोणतं येईल? पहिलं 8. 8 पहिलं 12 16 20 24. किती आले रे? किती आले? कोणाकोणाला समजले ते 5? मी काय केलं? 5च्या पुढे पाहिलं की लीप वर्ष कुठून स्टार्ट होतंय. मग 5च्या पुढचा आकडा 4च्या पाड्यात येणारा 8. 2008 2012 2016 2020 2024 वर का थांबले आपण?
कारण पुढचा 28 आहे, तो चालणार नाही आपल्याला. किती आले लीप वर्ष मग? 5. 20 मधून 5 लीप, 20 वजा 5 उरलेले 15 ते साधे. साधं वर्ष आणि लीप वर्ष 15 एक अधिक 5 दुनी 15 आणि 10 भागेला 7 एक 7, 7 दुनी 14, 7 एक 21, 7 चौक 28 चालणार. 7 एक 25 मधून 21 गेले, 25 मधून 21 गेले, बाकी 4 दिवस पुढे सरकणे. 4 दिवस कुठून रे? याच्या सोमवार, मंगळवार, बुधवार, उत्तर गुरुवार. आपल्या गणिताचं उत्तर गुरुवार आलंय का चेक करा. जिथे जिथे चुकला असेल पाहून घ्या. आपल्या गणितात स्टेपा चेक करा. पुढे चुकलंय आपलं पहा, पुढे चुकलंय आपलं पहा. किती झाले आपले? 3 ना. चौथं गणित, गणित क्रमांक 4. 13 ऑक्टोबर 1992. 13 ऑक्टोबर 1992 वार मंगळवार. 13 ऑक्टोबर 1992 मंगळवार. तर 13 ऑक्टोबर 2008. 13 ऑक्टोबर 2008 वार कोणता? 13 ऑक्टोबर 1992 मंगळवार. तर 13 ऑक्टोबर 2008 वार कोणता? प्रश्न ट्रिकी आहे, व्यवस्थित पहा. 29 फेब्रुवारी क्रॉस झालेली असेल तरच ते वर्ष पकडायचं, नाहीतर नाही. सगळ्यात पहिलं काम प्रश्न पाहणे. प्रश्न व्यवस्थित पहा. प्रश्न व्यवस्थित पाहिला. वजाबाकी. आता वजाबाकी कठीण होऊन जाईल, कारण 8 मधून 92 जाणार नाही. मग आता वजाबाकी कशी करणार? आपल्याला माहितीये 1992 नंतर 2008 कसा येतो? कसा येतो पाहू. आता वजाबाकी किती लोकांना वजाबाकी जमते ते पाहू. इंटरेस्टिंग गणित. आता वजाबाकी बिलकुल जमणार नाही, कारण 8 मधून 92 जाणार नाही. मग काय करायचं? मग काय दिमाग, आपल्याला दिमाग काय आहे ना. 13 ऑक्टोबर 1992 वार मंगळवार. तर 13 ऑक्टोबर 2008 वार कोणता? सगळ्यात पहिला प्रश्न वजाबाकीचा. पहिले वजाबाकीचा प्रश्न सोडवू. मग आता वजाबाकी करताना शेवटच्या 2 आकड्यांमधून आपण शेवटचे 2 आकडे वजा करत होते. मग 8 मधून 92 जातील का? मग कसं करणार? 92 मधून 8 करू म्हणे सर. 92 वजा 8 मग ते 84 वर्ष होऊन जातील. समजताय का? मी तुम्हाला सांगितलं की 2025 पासून ते 2030 पर्यंत टोटल किती वर्ष होतील? 2025 पासून 2030 पर्यंत किती वर्ष होतील? किती वर्ष होतील? किती वर्ष होतील? 5 वर्ष होतील सर. मग तुम्ही पुढे गेले का मागे आले? पुढे गेले का मागे आले? सर आम्ही 30 मधून 25 वजा केलं, बरोबर का? अरे बरोबर का? मग सगळ्यात पहिले हे पाय भाऊ, 1992 तुला समजता का? पाय 1992 नंतर कोणतं वर्ष येईल? हात वरती करायचा, कोणाकोणाला माहिती आहे पाहू. 1992 नंतर आता बघा कोणतं वर्ष चालू आहे? 2000. कोणतं वर्ष चालू आहे?
आवाज नाही येते. हा, पुढचं वर्ष कोणतं येणार आहे? कोणतं? 2000. त्याच्या पुढचं 2000. येतंय ध्यानात? आता लक्ष द्या. प्रश्न 1992 नंतर कोणतं वर्ष येणार आहे? कोणतं रे? 93. पुढे रॉंग. 100 वाले रॉंग. 2000. मी लिहून दाखवतो इथे, व्यवस्थित पहा. सगळ्यांनी बोर्डवर पाहणे. 1993, 94, 95, 96, 97, 98, 99. काय चालू आहे रे? 1999. पण नेक्स्ट वर्ष जे येईल ते किती येईल रे? 2000. काय येईल? 2000. आता सांगा 2000 नंतर कोणतं वर्ष येईल? 2000. शाबास. 2001, 2000, 2000, 2000, 2000, 2000, 2000, 2000. आला का 2008? मग ही वजाबाकी आपल्याला अशा पद्धतीने करावी लागेल. सगळ्यात पहिली वजाबाकी कशी? 100 मधून 92 गेले. 100 मधून 92 गेले. 100 म्हणजे हाय भाऊ. तुम्ही ज्याला 100 म्हणत होते ना, तो हाय. 100 मधून 92 गेले 8. आणि 8च्या पुढचे हे 8. 16 वर्षाचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. जे लोक 16 वर्षाचं कॅल्क्युलेशन करतील त्यांचंच उत्तर बरोबर येईल. वजाबाकी कशी केली समजली का? परत एकदा सांगतो. 1992 पासून तर 2008 पर्यंत जायचंय आपल्याला. 1992 पासून तर 2008 पर्यंत जायचंय. आता बघा वर्षांचं कॅल्क्युलेशन कसं राहतं. कितीही वर्ष असले तरी 100च्या पाड्यातच आहे की नाही. समजा आता 2025 चालू आहे. 2025 हे वर्ष कोणाच्या ह्याच्यात चालू आहे रे? 2001. इथून स्टार्ट झालंय 2000 वाला वर्ष. 2001, 2025, 2050, 2091, 2099, 2099 आणि एंड 3000. 3000 म्हणजे 1000 वर्ष होऊन जातील. 2000, 3000 म्हणजे 1000 वर्षाचा गॅप होऊन जाईल. गॅप हा 100 वर्षाचा असतो. आता तुमचा जन्म सगळ्यांचा 2000च्या पुढे, म्हणजे तुम्ही 2001च्या कॅटेगरी मधून आहे तर 2100 पर्यंत तुम्ही जगणार. 100 वर्षाच्या पुढे तर काही कोणी जाणार नाही तुमच्या मधून. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त 2100 वर्ष येईल. 2100 तोपर्यंत तुम्हाला कॅलेंडर दिसू शकेल. मग तुमचे पोरं पुढे 2101 ते 2200. समजताय का? हे तुम्हाला दिसणारच नाहीये. समजताय का? कोणाकोणाला समजताय? अरे आता 2025 चालू आहे ना. आपण आज 20 वर्षाचे. जरा किती? 20. मग तुम्ही 80 वर्षाचे केव्हा होणार? 2085 मध्ये. 2085 मध्ये तुम्ही बाबा काठीवाले. 2085 मध्ये म्हणजे अजून बी 15 वर्ष बाकी आहे तो कालखंड संपण्यासाठी. 100 वर्षाचा कालखंड आहे ना. 2001 ते 2100. समजताय का? म्हणून 1-2 लिहायला लावले होते पहिल्या दिवशी. 2001, 2002, 2098, 2099 आणि मग 2100. समजताय ना? समजताय का? आता किती लोकांना 3099 नंतर आकडा माहितीये काय येईल? 3099 नंतर कोण येतो? हात वरती करा. बाजूच्याला बिलकुल सांगू नका. 3099 नंतर कोणता आकडा येईल? काहींच्या असे म्हणजे माहिती नाही. तू सांगू. 3100 म्हणजेच 3100. तसा 100 वर्षाचा स्पॅन आहे. 100 वर्षाचा स्पॅन आहे. आता हा जो स्पॅन आहे ना,
हा स्पॅन पहा कुठून चालू झालाय, 1901 पासून ते 2000 पर्यंत. 1901 ला चालू झालाय आणि 2000 ला तो एंड होईल. टोटल वर्ष 100. मग या 100 मधून 92 गेले, उरले किती? 8. 100 मधून 92 गेले, उरले किती? लक्ष द्या काय करायचं इथं. तुम्ही 92च्या सिरीज मध्ये जिथे बेसान तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. हा 92 आहे ना, बरोबर आहे ना. पण आपल्या डोक्यात एक गोष्ट आहे की नेहमी वर्ष कितीच्या पटीत? 100च्या पटीत. 100 मधून हे 92 गेले. हे केव्हा? जेव्हाही खालच्या आकड्यामधून वरची संख्या मायनस होणार नाही. 8 रुपयामधून 92 रुपये देऊ शकतो का? तेव्हा काय करायचं? त्याची टेक्निक देतोय. हे 92 100 मधून वजा करायचे. 100 वजा 92 8 आलं. 8 आणि हे 8 आणि 2008 पर्यंतचे 8 16. टोटल वर्ष. बस इथपर्यंत आले आपण की आपलं गणित सुटतं. किती वर्षांचं कॅल्क्युलेशन आहे? 16 वर्ष. या 16 वर्षांमध्ये काही साधे, काही चुकून पण कोणी साधे वर्ष मोजायचे नाही. मोजता रात्र होऊन जाईल. कारण हे कमी वर्ष आहे म्हणून ठीक आहे. 51 वर्ष राहिले मग काय करणार तुम्ही? 16 वर्ष आले. कोण लीप वर्ष मोजून दाखवतं? सुरुवात कोणत्या लीप वर्षापासून होईल? 1900. हे लीप वर्ष नाही का भाऊ? हे लीप वर्ष आहे का? आपल्या उत्तरात येईन का? लक्ष द्या, हा बारीक पॉइंट लक्ष द्या. 19 आपण नेहमी गणिताची सुरुवात या वर्षापासून केली आहे, पण आता हे वर्ष लीप वर्ष म्हणून येणार नाही. कारण आपल्या गणिताची सुरुवात 13 ऑक्टोबर पासून झाली. गणिताची सुरुवात कुठून झाली? म्हणजे 29 फेब्रुवारी आपल्याला दिसलाच नाही. पहिला दिवस कोणता आहे आपला? 13 ऑक्टोबर. त्यामुळे 29 फेब्रुवारीचा काही संबंध नाही. तर 1992 हे लीप वर्ष असणार. 1992 हे लीप वर्ष असणार. सर मग कोणतं पहिलं लीप वर्ष असेल आपलं? 1996. बस मग इथून मोजता येत आपल्याला. 96, 2000, 2004 आणि 2000. सर हे का पकडलं मग? या 13 ऑक्टोबर पासून तर या 13 ऑक्टोबर 2008 पर्यंत मध्ये लक्ष दे. 29 फेब्रुवारी 2008. 29 फेब्रुवारी 2008 ही तारीख आलेली आहे. म्हणून 2008 हे वर्ष पकडू, 1992 हे पकडणार नाही. लीप वर्ष टोटल किती झाले? 96, 2004, 8. मग तारखा बी लिहून देतो तुम्हाला. पहा आपण कोणकोणते घेतले. 29 फेब्रुवारी 1996, 29 फेब्रुवारी 2000, 29 फेब्रुवारी 2004 आणि 29 फेब्रुवारी 2008. 29 फेब्रुवारी 1992 आलाय का रे आपल्या गणितात? आलाय का? नाही, म्हणून आपण तो घेणार नाही. म्हणून आपले लीप वर्ष फक्त किती? 16तून 4 गेले 12 साधे. 12 1 आणि 4 दुनी 12 आणि 8 12 आणि 8 20 भागेला 7 दुनी 14. उरले 6 दिवस पुढे. उत्तर चलो. कोणाकोणाचं सोमवार आलं होतं? चांगली प्रॅक्टिस आहे. चला 4 झाले. 5वं गणित. 5वं गणित. 1 ऑगस्ट 2012. 1 ऑगस्ट 2012 बुधवार. हे इनकारी लीप वर्ष 2012 हे लीप वर्ष आहे का? 2012 हे लीप वर्ष आहे का? काही काही लोक बोलताना भाऊ बोला. नाश्ता झालाय सगळ्यांचा? एक ऑगस्ट 2012 रात्री जेवले सगळेजण? मटन. 1 ऑगस्ट 2012 बुधवार.
पहिला प्रश्न, 2012 हे लीप वर्ष आहे का? शाबास, आहे. 2012 हे लीप वर्ष आहे का? शेवटचे 2 आकडे पाहायचे. 12 सर लीप वर्ष आहे, पण गणितात येईल का? कारण सुरुवात 1 ऑगस्ट पासून झाली, म्हणून हे गणितात लीप वर्ष म्हणून येणार. चलो, 1 ऑगस्ट 2012 बुधवार, तर 1 ऑगस्ट 2020, तर 1 ऑगस्ट 2020 वार कोणता? तेजस बंद कर, चालू कर.